सोमवारी नाशिकमध्ये अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिकमध्येच असताना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये दौऱ्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी एक सूचक वक्तव्य केले। उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे। पुढच्या 8 दिवसात त्यांच्याकडे कोणीच राहणार नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी म्हटलं। आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार का अशी चर्चा सुरू झाली। कारण ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी उघडपणे त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे। नाराजीचं कारण काय याबाबत विचारलं असता सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे, संघटनात्मक बदल झाले तेव्हापासून माझी नाराजी आहे। माझी नाराजी कोणावरच नाही, पण मी स्वतःवर नाराज आहे। पण आता या सगळ्यांचा राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच।